मित्रांनो बघा 2-3 दिवस अगोदर ना यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जिथे तुम्ही तुमच्या कमेंट करता तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला एका मित्राने ना मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला। तो प्रश्न असा होता की तो मला असं बोलत होता की भावा मी ना माझ्या आयुष्यामध्ये खूप काही केलं, म्हणजे पोरींना पटवण्यासाठी त्यांची हेल्प केली, त्यांना मदत केली, म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या, म्हणजे जे काय करायचं होतं ना ते सगळं काही केलं। पण माझ्या आयुष्यामध्ये ना मी असं स्वतःहून बघितलंय की किती पण काय केलं ना तरी ज्या पुरी असतात ना पुरी, त्या चांगल्या पोरांना सोडून जे छपरी पोरं असतात ना, म्हणजे जी टपुरी पोरं असतात, जी छपरी पोरं असतात, तर अशा छपरी आणि अशा टपोरी पोरांनाच जास्त करून पुरी पटतात आणि त्यांच्याकडेच जास्त करून पुरी जास्तीत जास्त आकर्षित होतात। तर असं का होतं, म्हणजे नेमकं त्या छपरी पोरांमध्ये असं काय असतं की ते बघून जास्तीत जास्त पुरी त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांनाच जास्त पटतात। तर ह्याचं उत्तर ना त्या भावाला हवं होतं। तर मित्रांनो जेव्हा मी हा प्रश्न वाचला ना तेव्हा मला असं वाटलं की बस आता, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जर मी माझ्या भावांना दिलं नाही ना तर माझ्याकडून काहीतरी म्हणजे असं मला चुकल्यासारखं वाटेल। तर मी फायनली ठरवलं की ह्या प्रश्नाचं उत्तर ना म्हणजे मी सगळ्या माझ्या भावांना देईन आणि म्हणजे तुम्हाला हे पण सांगेन की असं त्या छपरी पोरांमध्ये काय असतं जे बघून जास्तीत जास्त पुरी त्यांच्याकडे आकर्षित होतात। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या इम्पॉर्टंट व्हिडिओला। आत्ता मित्रांनो बघा, तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की त्या छपरी पोरांना जास्तीत जास्त पुरी पटतात आणि जास्तीत जास्त पुरी त्यांच्याकडे आकर्षित होतात, म्हणजे नक्कीच त्या छपरी पोरांकडे काही ना काहीतरी स्पेशल असेल। तर मित्रांनो बघा, असं काहीच नसतं। फक्त दोन गोष्टी अशा असतात ज्या त्यांच्याकडे असतात आणि त्या आपल्याकडे नसतात मित्रांनो, आणि त्या जर दोन गोष्टी आपण जर आपल्या अंगात आणल्या ना तर आपल्याकडे पण पुरी आकर्षित होतील मित्रांनो, आणि हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो आणि आता मी तुम्हाला ते पटवून पण देऊ शकतो। तर मित्रांनो बघा, आता जे मी तुम्हाला सांगतोय ना ते नीट लक्ष देऊन ऐका। तर सगळ्यात पहिली जी गोष्ट असते ना जी त्या छपरी पोरांकडे असते पण आपल्याकडे नसते ती कोणती असते की त्यांची दबंग पर्सनॅलिटी आणि त्यांचा जास्तीत जास्त कॉन्फिडन्स। होय मित्रांनो, काय बोललो मी, त्यांची दबंग पर्सनॅलिटी आणि त्यांचा जास्तीत जास्त कॉन्फिडन्स। आता मित्रांनो ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही बहुतेक वेळेला बघितलं असशीला की जेव्हा एखादा छपरी पोरगा जेव्हा एखाद्या पुरीकडे जातो ना, म्हणजे त्या पुरीबरोबर बोलायला जातो, तेव्हा तो ना अजिबात घाबरत नाही। म्हणजे जी छपरी पोरं असतात ना ती घाबरत तर अजिबात नाही आणि त्यांना असं पण वाटत नाही की म्हणजे काय झालं तर, असं झालं तर, तसं झालं तर। म्हणजे त्या छपरी पोरांचा जो ॲटिट्यूड असतो ना तो असा असतो, पटना है तो पट वरना बाजू में हट। होय मित्रांनो, असा त्यांचा ॲटिट्यूड असतो। आणि जी आपली जी साधी पोरं असतात ना ती बिचारी लाजतात, ती घाबरतात आणि मित्रांनो असं केल्यामुळे ते पुरींसमोर ते जास्त आकर्षित वाटत नाही मित्रांनो। कारण मित्रांनो पुरींना ना जास्त कॉन्फिडन्स असणारी पोरं जास्त आवडतात आणि तेच मुळात त्या छपरी पोरांकडे असतं आणि आपल्यामध्ये नसतं। किंबहुना मित्रांनो तुम्हाला मी असं पण सांगू शकतो की आपल्या पोरांकडे पण कॉन्फिडन्स असतो, पण आपलं काय होतं की जेव्हा आपण एखाद्या पोरगीच्या समोर जातो ना तेव्हा आपल्याला भीती वाटते, आपण लाजतो की म्हणजे आता मी कसं बोलू, काय उलटं सीधं झालं तर, काय लपडं झालं तर, असं झालं तर, तसं झालं तर। असं तुम्ही जास्त विचार करू नका। छपरी पोरांचा ॲटिट्यूड तुम्ही तुमच्या अंगात आणा की पटना है तो पट वरना बाजू में हट। होय मित्रांनो, हाच ॲटिट्यूड पुरींना जास्त करून आकर्षित करतो मित्रांनो।
आत्ता त्याच्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे जी त्या छपरी पोरांकडे असते पण आपल्यासारख्या साध्या भोळ्या आणि सभ्य पोरांकडे नसते, तर ती कोणती गोष्ट आहे मित्रांनो? की मित्रांनो, छपरी पोरांसोबत ना जास्तीत जास्त पोरींना सुरक्षित असल्यासारखं वाटतं. होय मित्रांनो, काय बोललो मी? आय रिपीट अगेन. छपरी पोरांसोबत जास्तीत जास्त पोरींना त्यांच्यासोबत असताना सुरक्षित असल्यासारखं वाटतं. कारण वेळ आली ना तर तो छपरी पोरगा आपल्या गर्लफ्रेंडला किंवा आपल्या मैत्रिणीला सुरक्षा पण प्रदान करतो. आता जर तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं ना, तर उदाहरणार्थ जर तो छपरी पोरगा आणि त्याची गर्लफ्रेंड किंवा त्याची मैत्रीण म्हणजे कोणी ना कोणीतरी पोरगी त्या छपरी पोरासोबत आहे आणि ते दोघं जण ना एखाद्या रस्त्यावरून चालले आहेत, तर चालता चालताना जर एखाद्या माणसाने त्या पोरगीची छेड काढली किंवा त्या पोरगीला काहीतरी म्हणजे असं काहीतरी बोलला, तर मित्रांनो तो छपरी जो असतो ना पोरगा, तर तो छपरी पोरगा आपल्या गर्लफ्रेंडची किंवा आपल्या मैत्रिणीची इज्जत वाचवण्यासाठी ना तो त्या पोरासोबत हाणामारी पण करतो. पण तिथेच जर आपला सभ्य साधा भोळा जर एकदम शांत पोरगा असेल, तर तो म्हणजे त्या आपल्या म्हणजे गर्लफ्रेंडला किंवा आपल्या मैत्रिणीला असं सांगेल की आपण इथून ना चुपचाप म्हणजे आपण इथून निघून जाऊया, तू त्या पोरांकडे लक्ष देऊ नकोस. तर मित्रांनो असं असतं मित्रांनो. तर मित्रांनो ज्या पुरी असतात ना, त्या पुरींना असं वाटतं की आम्ही जर छपरी पोरांसोबत राहिलो ना तर आम्हाला ते सुरक्षा देऊ शकतात. पण जी साधी भोळी जी असतात ना पोरं, सभ्य पोरं, म्हणजे त्यांच्यासोबत असताना पुरींना सुरक्षित असल्यासारखं वाटत नाही मित्रांनो. आणि त्याच्यामुळेच जास्तीत जास्त पोरी छपरी पोरांवरती फिदा होतात मित्रांनो. बट मित्रांनो, आता जे मी तुम्हाला 2 प्रकारचे पॉईंट सांगितले ना, तर तेवढेच पॉईंट आहेत असं तुम्हाला मी अजिबात सांगत नाही. म्हणजे अजून पण पॉईंट असू शकतात, पण मित्रांनो जेवढं माझ्या एक्सपिरियन्सनुसार म्हणजे मी माझ्या आयुष्यात बघितलंय तेवढं मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं. बट तुम्हाला पण काहीतरी अजून एखादा एक्स्ट्रा पॉईंट जर तुम्हाला आठवत असेल, तर मित्रांनो तुम्ही तो खाली कमेंट बॉक्समध्ये म्हणजे तुमचे विचार मला नक्की सांगा. तुमच्या कमेंट मी आवर्जून वाचेन मित्रांनो. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा आणि स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.